नमस्कार, गुड इव्हिनिंग. रिफ्रेश करून घ्या. ठीक. नमस्कार, गुड इव्हिनिंग. ऐकू येते? चेक करून घ्या फक्त, म्हणजे मी कंटिन्यू करतो. चेक करून घ्या फक्त, ऐकू येते प्रॉपर. चला की गेल्या बऱ्याच दिवसापासून 21 ऑगस्टची सगळेजण वाट बघत होते आणि अनुषंग असा होता की तर नवीन पॅटर्न, नवीन राज्यसेवा, त्यामुळे प्रत्येकानं या राज्यसेवेचं फार कुतूहल होतं पेपर कसा असेल. आणि माझ्या अनुषंगाने विचार केला तर पेपर खरंच खूप चांगला होता. जिओग्राफी चांगलं होतं, हिस्ट्री चांगलं होतं, सायन्स चांगलं होतं. आज आपण जे बोलणार आहे, आज जे बोलणार इकॉनॉमिक्सचं. इकॉनॉमिक्स बोलण्याआधीच मी एक डिक्लेअर करतो की जे 14 क्वेश्चन माझ्या अँगलने होते, 14 क्वेश्चन्स, त्या 14 क्वेश्चन्सपैकी जवळ 11 क्वेश्चन आपल्या टीचिंगमधले होते, लेक्चरमधले, नोट्समधले होते. सो ही खूप चांगली गोष्ट घडली. चला, जर आपण बायफर्केशन केलं की किती किती प्रश्न कसे कसे आलेत, तर आंतरराष्ट्रीय संघटनेवरती एक प्रश्न आला होता की ILO कधी, FAO कधी, हा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर आर्थिक पाहणीवर प्रश्न होता की सर कोणता प्रश्न आहे. एक इन्फ्लेशनवर प्रश्न होता, महागाई, की सप्लाय साईडचा बघा की पुरवठा मार्गाने होणारी जी महागाई आहे ही कंट्रोल करण्याकरता दीर्घकालीन उपाय काय होते हे तुम्हाला दाखवणारे. हा प्रश्न कॉपी पेस्ट आयोगाने केला आहे, आर्थिक पाहणी भारताची 2021. त्यानंतर एक प्रश्न दारिद्र्यावरती होता, पॉवर्टीवरती होता. त्यानंतर एक प्रश्न जनगणनावरती होता, जो बाललिंग गुणोत्तरचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. एक प्रश्न शहरीकरणावरचा होता, RBIचा की सॉरी वर्ल्ड बँकचा, की जागतिक बँकेने जे भारतात जे शहरीकरण होते तर म्हणजे आव्हान निर्माण झाले ते कसे टाळता येतील, हा प्रश्न एक शहरीकरणाचा होता. 2 तुम्हाला निर्देशांक विचारले गेले होते. एक होता PQLI आणि दुसरा GI, बरोबर, भौतिक जीवनमान गुणवत्ता निर्देशांक आणि लैंगिक असमानता निर्देशांक GII, हे 2 होते. त्यानंतर ते 2 योजना तुम्हाला विचारल्या गेल्या होत्या. त्यानंतर एक ऑब्विसली फार सोपी होती, महिला हात होती आणि कक्षाभूमी होती. दुसरी होती बँकिंगवरचा एक प्रश्न होता की कुठल्या बँकेने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा ब्रांच ओपन केली. आणि त्यानंतर शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, 4 प्रश्न होते. एक MDGचे प्रश्न होता, MDGचा एक दुसरा रिओ 20 प्रश्न होता. असे 4 प्रश्न होते एकूण. कंबाईन्ड इकॉनॉमिक्स लेकरांना वेगळे, आदिवासी इकॉनॉमिक्स वेगळे. ज्या लोकांनी इन्फ्लेशन, मॉनिटरी पॉलिसी, हे ते बँकिंग, हे सगळं पाठ केलं होतं, त्यातलं काही झालं नाही. कारण राज्यसेवेला तसं काही येतच नसते. पहिला मुद्दा म्हणजे राज्यसेवेचं इकॉनॉमिक्स वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. ठीक आहे, चला आपण क्वेश्चनकडे वळूया. पहिला क्वेश्चन हा थोडा करंट बेसही होता किंवा इकॉनॉमी बेस्डही होता. हा होता की कुठल्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न थोडासा सरळसोट प्रश्न याकरता मी घेतलेला आहे कारण या प्रश्नामध्ये 2-3 मुद्दे असे आहेत की जे तुम्ही लिंक लावून डोक्यात लावू शकता. उदाहरणार्थ, आता यात तुम्हाला 4 संस्था तुम्हाला आयोगाने दिलेल्या आहेत, जसं ILO, FAO, ह्या तुम्हाला 4 संस्था दिलेल्या आहेत. त्यापैकी जर आपण बघितलं, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना ILO ही स्थापन झाली 1919ला, FAO स्थापन झाली 1945ला, त्यानंतर WHO स्थापन झाली 1948ला आणि इंटरनॅशनल पोस्टल युनियन ही स्थापन झाली 1874ला. मग जवळपास 100 वर्ष कशाने पूर्ण केलेली आहेत, हा जवळपास डोकं लावलं तर जवळपास हा आकडा पोचतो 2019 जवळपास. पण बाकी 100 वर्ष कुठेच मॅच होत नाहीये. त्यामुळे 4पैकी जो मोर ॲप्रोप्रिएट आहे हा असं मला वाटतं पहिला आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. ठीक आहे, ऑप्शन नंबर पहिला. त्यानंतर आता हा भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूंच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. मी सी क्वेश्चन सेट वापरतोय. ठीक आहे, सी वापरतोय. आता तुम्ही पहिले हा प्रश्न काय समजून घ्या. नुसतं याचे A काय, B काय, C काय हे बघू नका, तुम्हाला कुठेही मिळून जाईल. हा प्रश्न कसा आला, काय तुम्ही समजून घ्या.
आता हा जो प्रश्न आहे की व्हॉट आर दी इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय साइड फॅक्टर्स इन डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लेशन इन इंडिया, व्हॉट आर दी लॉंग टर्म पॉलिसीज, हा प्रश्न मला कुठल्याच पुस्तकात तुम्हाला याचं उत्तर आढळणार नाही, कारण आयोगाने हा प्रश्न कॉपी पेस्ट केलेला आहे इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया 21-22चा. या चॅप्टर नंबर 5 आहे, चं नाव आहे इन्फ्लेशन, चलनवाढ महागाई. त्यात पेज नंबर 36 आहे, तुम्ही जाऊन व्हेरीफाय करू शकता. बरोबर आहे. सर्वे 21-22 चॅप्टर नंबर 5, त्यामध्ये पेज नंबर 36 तर टॉपिक तुम्हाला दिला आहे की लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह फॉर मॅनेजमेंट ऑफ सप्लाय साइड फॅक्टर्स, पुरवठा बाजूच्या घटकांच्या व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन. त्याच्या खाली एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, गिव्हन द इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय साइड फॅक्टर्स इन हॅव्हिंग प्रिडॉमिनन्स डिटर्मिनेशन इन्फ्लेशन. हे वाक्य कॉपी पेस्ट आयोगाचे, कॉपी पेस्ट आयोगाचे, कॉपी पेस्ट आयोगाचे. म्हणजे सर्वेमधलं भारतातील चलनवाढीतील निर्धारामध्ये पुरवठा बाजूच्या घटकांचे महत्त्व लक्षात घेतात खालील दीर्घकालीन मदत धोरणे यूज केली पाहिजे असं भारत सरकार सर्वेमध्ये म्हणतंय. ते कॉपी पेस्ट वाक्य आयोगाने कॉपी केले. खाली काय बघा, सर्वेत तुम्हाला 4 पॉईंट दिले होते, तर तुम्ही 4 पॉईंट जर केले तर भारतामध्ये चलनवाढी तुम्ही दीर्घकालाकरता कंट्रोल करू शकता असं इकॉनॉमिक सर्वेचं म्हणणं होतं. पहिलं काय, चेंजिंग दी प्रोडक्शन पॅटर्न्स, बदलती उत्पादन रचना. म्हणजे काय, भारतामध्ये शेतकऱ्यांनी गहू आणि तांदूळ या पिकांऐवजी भारत शेतकऱ्यांनी पल्सेस, डाळी, तेलबिया याकडे शिफ्ट झालं पाहिजे सर्वे असं म्हणतं. त्यानंतर काय, कॅलिब्रेटेड इम्पोर्टेड पॉलिसी, नियोजित आयात धोरण, की भारताने ज्या गोष्टी भारतामध्ये कमी आहेत ते आपण आयात करतो पण ते वारंवार काय फ्लक्च्युएशन होतं, किंमत वाढते, किंमत जास्त होते, याचा फटका डोमेस्टिक मार्केटमध्ये पडतो. बरोबर आहे. आणि तो फटका पडू नये म्हणून भारताने माली किंवा आफ्रिकन कंट्री यांच्याकडनं पल्सेसचं एक प्रॉपर धोरण तयार करावं. त्यानंतर नाशवंत वस्तू आहेत त्यांच्याकरता वाहतूक आणि साठवणूक पायाभूत सुविधा निर्माण कराव्या. या 3 गोष्टी जर केलं तर भारत सरकार असं म्हणतं चलनवाढीवर दीर्घकालीन उपाययोजना करू शकतात. आता तुम्ही 3 शब्द वाचा आणि एमपीसीने विचारलेला प्रश्न वाचा. बदलती उत्पादन रचना, सर्वेचं कॉपी पेस्ट वाक्य, नियोजित आयात धोरण कॉपी पेस्ट शब्द आहे, वाहतुकीवर कॉपी पेस्ट आहे, नाशवंत वस्तूसाठी कॉपी पेस्ट आहे. हे 4ही वाक्य आयोगाने सर्वेमधून कॉपी पेस्ट केले. सो ऑप्शन काय, वरील सर्व बरोबर. ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. तर सर्वेचा फार मोठा लोड आहे, समजून घ्या. चला त्यानंतर पुढचा प्रश्न, PQLI फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, PQLI प्रश्न आहे, सरळ सोट प्रश्न आहे. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक मोजताना कुठला घटक विचारात घेतला जात नाही. सरळ सोट क्वेश्चन आहे. तर तुम्ही PQLI वाचला असेल तर 3 गोष्टी, एक आहे लाईफ एक्सपेक्टन्सी, दुसरे इन्फंट मॉर्टॅलिटी आणि तिसरं असतं बेसिक लिटरसी. म्हणजे कुठले शब्द मराठीमध्ये, एक अपेक्षित आयुर्मान आहे, बालमृत्यू आहे, साक्षरता आहे. त्यात काय नाहीये सर, दरड उत्पन्न नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. कारण काय विचारलं होतं, काय घेतलं जात नाही हे विचारलं होतं, म्हणून दरड उत्पन्न घेतलं जात नाही, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. सरळ सोट प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. नंतर टोटल पॉवर्टी गॅप, एकूण दारिद्र्य दरी हा प्रश्न आहे. हा थोडा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. जर तुम्ही पॉवर्टी शिकला असाल त्यात 2 शब्द असतात, हेड काउंट रेशो HCR आणि पॉवर्टी गॅप. समजा ही पॉवर्टी लाईन आहे, पॉवर्टी लाईनच्या खाली किती लोक भारतामध्ये आहेत त्याला म्हणतो आपण हेड काउंट रेशो. समजा पॉवर्टी लाईन आहे, किती लोक आहे हा झाला हेड काउंट रेशो. समजा काही लोक इथे आहेत, काही लोक इथे आहेत, काही लोक इथे आहेत, मग काही अत्यंत फार गरीब आहेत, काही मध्यम गरीब आहेत, काही थोडे कमी गरीब आहेत. यांच्यातला जो गॅप आहे म्हणजे जे सगळे पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत पण ते जे अतिशय गरीब आहे, जे मध्यम गरीब आहे, जे कमी गरीब आहे, त्यांच्यात जो गॅप आहे तो गॅप म्हणजे काय, टोटल पॉवर्टी गॅप. हा काय दाखवतो, इंटेन्सिटी. हा काय दाखवतो, तीव्रता. लेक्चरमध्ये शिकवलंय मी, काय दाखवतो, तीव्रता. दारिद्र्याची काय दाखवतो, तीव्रता. मग काय, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते. पहिलं बरोबर आहे की त्या लाईनच्या खाली जेवढे लोक असतील, त्या लाईनच्या खाली जेवढे लोक असतील त्या लोकांना त्या रेषेच्या वर आणणे हा प्रयत्न TPG करते. पहिलं ऑप्शन बरोबर आहे, पहिलं ऑप्शन बरोबर आहे. चला दुसरं, दारिद्र्यामध्ये घट आणि उपजीविका प्रोत्साहन करण्याकरता UNDP आणि भारत सरकार यांनी कुठल्या कार्यक्रमाला पाठबळ दिलेलं हा प्रश्न होता.
आता हा प्रश्न थोडासा माझ्या अँगलने जे 14 प्रश्न आहेत त्यातले 2 थोडे कठीण होते, त्या 2 पैकी हा थोडा कठीण आहे. यात तुम्हाला आन्सर माहिती असेल कठीण होतं, तुम्ही लॉजिकने काम करू शकता असतात. काय लॉजिक लावायचे? आपण जेव्हा सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण म्हणतो गृहनिर्माण, हाऊसिंग फॉर ऑल, आपण जेव्हा प्रधानमंत्री आवास योजना वाचतो किंवा तिचा आधी इंदिरा आवास वाचतो, त्या कुठल्याही योजनेमध्ये आपण UNDPचा शब्द ऐकलाच नाहीये. प्रधानमंत्री आवास योजना वाचतो आपण, रुरल किंवा अर्बन कुठली म्हणा, किंवा इंदिरा आवास वाचतो किंवा जवाहर वाचतो, या कुठल्या योजनेमध्ये आपला UNDPचा उच्चार आढळत नाही. आणि म्हणून कॉमन सेन्सने किंवा लॉजिकने पहिला कट होतो की नाही, पहिल्यामध्ये UNDP काम करत नाही. पहिला गेल्यामुळे हा कटतो आणि हा कटतो, उरतो फक्त काय BCD. सो तुम्ही लॉजिकने हे सॉल्व्ह करू शकला असतात की ए नाहीये बाकी सगळे, म्हणजे हा गेला शेवटचा गेला, उरला BCD. ऑप्शन नंबर 3 BCD. आणि एक कन्फर्म आन्सर आहे, आयोग यात कुठलाही बदल करणार नाही. फक्त मला एकातच डाऊट आहे, तो सोडला तर बाकी सगळे उत्तर आयोग चेंज करणार नाही. ही तुम्ही आयोगाचीच आन्सर की मानू शकता, कन्फर्म. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टिंबटिंब या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प जेंडर बेस्ड बजेटिंग सुरू केली. याचा आन्सर काय? 2013 पासून भारत सरकारने लिंग बेस्ड अर्थसंकल्प किंवा जेंडर बेस्ड अर्थसंकल्प सुरू केला. भारत सरकारने 2005-07 सुरू केला होता. भारत सरकारने 2005-07 सुरू केला. 2011 मध्ये सुरू केलं राजस्थानने, 15 सुरू केला झारखंडने, 2013 मी आता बोललो महाराष्ट्र, आणि 19 मध्ये सुरू केलाय तमिळनाडूने. सो जेंडर बेस्ड बजेटिंग सुरू केलं आपण 2013 मध्ये. ऑप्शन नंबर 3. थोडं लाईट कमी करा, ब्राईटनेस त्याला थोडं जास्त झाला ब्राईटनेस. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? आता आपण सर्वात कमी तर पाठ केले सर हरियाणामध्ये 854 आहे. भारतामध्ये सर्वात कमी किती आहे? 854, जे हरियाणामध्ये. पण ऑप्शन हरियाणा कुठेच नाहीये. मग जे ऑप्शन दिले बघायचं, केरला साहजिक जास्त असणार, केरला कटतो, साहजिकच आहे, केरला कटतो, पण केरला तर येणार नाही. एक डोक्यात ठेवा जर ऑप्शन्स मध्ये महाराष्ट्र ऑप्शन असला तर 99% ऑप्शन उत्तर महाराष्ट्र असतं. हे बऱ्याचदा MPSC मध्ये घडतं. जर ऑप्शन मध्ये महाराष्ट्र ऑप्शन असला तर बऱ्याचदा असं घडतं की उत्तर महाराष्ट्र असतं, प्रत्येक वेळेस नाही पण बऱ्याच वेळा. तर कर्नाटकचा जवळपास हाय 948, त्यानंतर महाराष्ट्र 894, केरळ सर्वात जास्त भारतापेक्षा पण 964, आणि मध्य प्रदेश 918. तो सर्वात कमी बनला महाराष्ट्र. सो यानुसार सर्वात कमी जो लिंग गुणोत्तर रेशो आहे हा आहे महाराष्ट्राचा, आणि सर्वात जास्त येतोय आंध्र प्रदेशचा, बरोबर आहे, मॅक्सिमम. चलो केरळाचा. चलो पुढे. सो आज उत्तर काय याचं? महाराष्ट्र. याचं उत्तर काय? महाराष्ट्र. 894. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे? आता प्रश्न आला कसा समजून घ्या. जागतिक बँक, शहरीकरण हे कुठल्याच पुस्तकात नाहीये. तुम्ही कुठले पुस्तक वाचा, याचा टॉपिकच नाहीये. हा कुठून आलाय? पहिले सोर्स सांगतो मी. आता 21 मध्ये जागतिक बँकेने एक अहवाल इश्यू केला होता, रिपोर्ट आणला जागतिक बँकेने. त्याचं नाव होतं इंडियाज अर्बन चॅलेंजेस बाय वर्ल्ड बँक ग्रुप. इंडियाज अर्बन चॅलेंजेस, भारतीय शहरीकरणाची आव्हाने, जागतिक बँक संघटनेने हा अहवाल इश्यू केला होता. आणि या अहवालामध्ये असं जागतिक बँक म्हणतं की भारतामध्ये जे शहरीकरण होते त्याच्या काहीतरी संबोधित काही समस्या आहेत, गंभीर समस्या आहेत. तर जागतिक बँकेने खालील समस्या त्या रिपोर्टमध्ये मांडल्या होत्या. पहिली समस्या काय? ही खराब स्थानिक प्रशासन. सेकंड समस्या काय बोललो जागतिक बँक? अत्यल्प वित्त पुरवठा. हे अहवालामध्ये दिलेलं आहे, तुम्ही घरी चेक करू शकता. त्यानंतर खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन. त्यानंतर बोलले वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा. आणि 5वा मुद्दा बोलला वर्ल्ड बँक, गंभीर पायाभूत सुविधांची कमतरता आणि मुख्य सेवेतील कमतरता. हे 5 मुद्दे बोलले होते. आयोगाने काय घेतलं बघा, खराब स्थानिक प्रशासन हो आहे, अत्यल्प वित्त पुरवठा आहे,
आयोग नियोजन आहे, खाला जाणारा आहे. जे 5 मुद्दे जागतिक बँक बोललं होतं, पहिले 4 उचलले, 5वा उचलला नाही. म्हणून काय वरचे 4ही मुद्दे बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन नंबर काय समनिराकरण करणे आवश्यक आहे. ऑप्शन नंबर काय वरील सर्व तिसरा. ऑप्शन नंबर काय वरील सर्व तिसरा. ऑप्शन नंबर काय राज्यात महाराष्ट्रात सेक्स रेशो 929 आहे. तो सेक्स रेशो विचारलाय चाइल्डचा विचारलाय. शोएब इक्बाल खान हा सेक्स रेशो चाइल्डचा विचारलाय. चाइल्डचा तुम्ही अडल्टचा बोलताय. पुढे त्यानंतर पुढचा प्रश्न GII लिंगभाव असमानता निर्देशांक. फक्त यातच मला एक डाऊट आहे. हा प्रश्न असा आहे है ना, एक डाऊट फक्त मला असा आहे. बघा आता की GII फाइंड करण्याकरता कुठले 3 निकष वापरतात. तर पहिलं तर 3 डायमेन्शन्स आहे. एक आरोग्य आहे, एक सक्षमीकरण आहे आणि एक लेबर मार्केट आहे, रोजगाराचं आहे. तर बरोबर आहे, आरोग्य सक्षमीकरण श्रम बाजार. पहिलं वाक्य बरोबर आहे. GII 0 असेल तर समानता आहे, जेवढा मूल्य वाढत जाईल असमानता वाढते. म्हणजे दुसरं वाक्य बरोबर आहे. मुद्दा फक्त तिसऱ्या वाक्यामध्ये काय समजून घ्या. यात आयोग काय म्हणतो ते मला माहिती नाही. यात इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये मिस्टेक्स आहेत. ते कसं ते आयोग काय ठरवतो बघा. काय म्हटले द एम्पॉवरमेंट डायमेन्शन इज partly measured by the share of parliamentary seats held by each gender. म्हणजे काय की बघा यात बोलून मला 3 गोष्टी असतात. काय की जे पार्लमेंटरी सपोर्ट आहे, सक्षमीकरण 2 गोष्टीमध्ये, एक कुठे संसदेमध्ये, दुसरं कुठे शिक्षणामध्ये. बरोबर आहे. जर त्यांनी इंग्लिश मानलं तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबाव. इंग्लिश मानलं तर ऑल ऑफ द अबाव. पण ज्यांनी प्रत्येक लिंगगट म्हटलं तर सी चुकतं. तर ऑप्शन बनतो ए आणि बी. सो यात 2 ऑप्शन्स आहे. एक त्याचा आन्सर 1 आहे किंवा आन्सर 4 आहे. जर आयोगाने डोक्यात ठेवलं मराठी तर ऑप्शन ए बरोबर आहे. जर आयोगाने डोक्यात ठेवलं इंग्लिश तर ऑप्शन 4 बरोबर आहे. फक्त हा एकच प्रश्न असा आहे की ज्यात मला कशामुळे संभाव्य की प्रश्नात जे मिस्टेक्स केलेली आहे त्यामुळे मला अप अँड डाऊन्स आहे. बाकी क्वेश्चनमध्ये कुठलाच बदल होणार नाही, गॅरंटी आहे. तर मराठी घेतलं तर ऑप्शन ए बरोबर आहे, इंग्लिश घेतलं तर ऑप्शन 4 बरोबर आहे. चलो पुढचं भूमी राशी. हा सरळ सोट प्रश्न आहे. 2 योजना विचारल्या होत्या. एक भूमी राशी आहे, एक महिला हात आहे. ही पहिली भूमी राशी. यस, ही सुरू केली गेली होती रस्ते व वाहतूक महामार्गाने 1 एप्रिल 18 पासून आणि संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया डिजिटल करण्याकरता केली गेली होती. तर ऑप्शन 3 ही बरोबर आहे. कोणते लागू आहेत वरील सर्व. ऑप्शन नंबर 4. सरळ सोट प्रश्न आहे. ही माहिती दिली की बाबा रस्ते वाहतूक मंत्रालयाकडनं केली गेली आहे. 1 एप्रिल 18 सुरू केली गेली आहे आणि पर्याय काय करणार आहे भूसंपादन प्रक्रिया कशी करायची आपल्याला डिजिटल करायची आहे. चला पुढे शाश्वत विकासाचे 4 प्रश्न. त्याचा पहिला प्रश्न आहे की रिओ +20 म्हणजे 1992 + 20 बरोबर आहे. रिओ +20 कोणते विधाने योग्य आहे हे विचारले. रिओ +20 14 नाही सर, 2012. ते पण 20 जून. पाठ करणं सोपे. रिओ 20 म्हणून 20 तारीख 92 + 20 12. त्यामुळे पहिलं चुकलं. या परिषदेमध्ये जगासमोर सहस्त्रक विकास ध्येये MDG नाही, MDG मांडली का नाही, ती आधीच मांडलेली आहे. या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले नाही. हो कसे काढले गेले असतील, अधिकार वाढवले असतील ना. म्हणजे काय हा पण चुकला. हरित व्यवस्थेची ग्रीन इकॉनॉमीच्या पॉलिसी मांडल्या गेल्या बरोबर आहे. सो यामध्ये ग्रीन इकॉनॉमी हरित इकॉनॉमीच्या पॉलिसी मांडल्या गेल्या. कारण UNEPचे अधिकार कसे काढतील, अधिकार वाढवतील ना. म्हणून हा पण चुकीचा आहे. MDG ऑलरेडी आल्या होत्या म्हणून हा पण चुकीचा आहे. कॉन्फरन्स 12ची ही पण चुकीची आहे. विचारलं योग्य म्हणून तिसरं बरोबर आहे. ग्रीन इकॉनॉमी बरोबर आहे. चलो नीती आयोगाचा चिरंतन विकास उद्दिष्ट निर्देशांक अहवाल 2021. हे बघा 2021 जो अहवाल आयोगाने मांडलेला आहे नीती आयोगाने, तो हा अहवाल मी मांडलेला आहे. की काय नाव आहे SDG इंडिया इंडेक्स आणि डॅशबोर्ड 2021. काय नाव आहे कृतीच्या दशकातील भागीदारी. हा एक अहवाल मांडला गेला.
याचा तुम्हाला मी समरी सांगतो. यात काय म्हटलं गेलं की भारताचा जो SDG इंडेक्स आहे, स्कोर आहे, हा 6 पॉईंटने वाढला. तो 18-19 ला होता 57 पॉईंट, तो 19-20 ला बनला 60 पॉईंट आणि तो आत्ता 20-21 ला बनला 66 पॉईंट. सो हे रिपोर्ट मधलं वाक्य आयोगाने कॉपी पेस्ट केले बघा. 19-20 ला 60, 18-19 ला 57 आणि आता किती 66, 6 पॉईंटने वाढला. पहिलं बरोबर आहे. दुसरं काय म्हणतो रिपोर्ट की जे एकूण 15 निर्देशांक होते त्यापैकी 8 मध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे असा रिपोर्ट म्हणतो. पुन्हा आयोगाने सेम कॉपी केले की हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही आन्सर याचे पर्याय बरोबर आहे, दोन्ही उत्तर बरोबर आहे. रिपोर्ट मधले वाक्य कॉपी पेस्ट केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा MDG साधण्याविषयी भारता संदर्भात खालील कोणती विधाने योग्य आहेत? भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यामधील घट साध्य केली, यस बरोबर आहे. भूकमरी, यस बरोबर आहे. महिला सक्षमीकरण हे आव्हान नाही. MDG नुसार, MDG तुम्ही वाचलं असेल, MDG नुसार महिला सक्षमीकरणामध्ये आपण प्रगती केलेली आहे. MDG नुसार, भारतानुसार नाही, MDG नुसार महिला सक्षमीकरणामध्ये आपण प्रगती केलेली आहे, म्हणून ते आव्हान नाहीये. म्हणून सी चुकीचं आहे, ए आणि बी बरोबर आहे. म्हणून उत्तराचं बनतं सी, ए आणि बी, ए आणि बी. हे 100%, यात कुठला बदल होणार नाही. 100% महिला सक्षमीकरणामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून प्रगती नाहीये, समजून घ्या. पण MDG मध्ये MDG नुसार आपण प्रगती केलेली आहे, म्हणून ते आव्हान नाहीये. म्हणून सी चुकलं, ए आणि बी बरोबर आहे. सो ऑप्शन सी तिसरा, ए आणि बी बरोबर आहे. सरळ सोड क्वेश्चन आहे. मी जे तुम्हाला रेफरन्स देतोय हे तुम्हाला सगळे रेफरन्स दिले, तुम्ही रिपोर्टचे रेफरन्स दिलेले आहेत. हे सगळे रिपोर्ट तुम्हाला रेफरन्स मी दिलेले आहेत. रिपोर्ट तुम्हाला नावासहित दिलेला आहे मी. महिला जे उद्योजकांना पाठिंबा देण्याकरता महिला बाल विकास आयोगाची कोणती स्कीम सुरू झाली ऑनलाईन? महिला ई हात, महिला ई हात. सिंपल आहे, सरळ सोड क्वेश्चन होता हा. वन स्टॉप सेंटर महिलांसाठीच आहे, वन स्टॉप सेंटर. दुसरं स्वाधार की ज्या डिस्ट्रीब्युटर महिला त्यांच्याकरता आहे. डिजिटल इंडिया हेही माहिती आहे, पण महिलांना एंटरप्रिनरशिप करायचं असेल तर काय ते आपलं महिला ई हात, इट इज फॉर एंटरप्रिनरशिप. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यामध्ये कार्यामध्ये असलेली भारतातली पहिली बँक कोणती? सरळ सोड उत्तर आहे SBI. SBI ही भारतातली पहिली अशी बँक आहे की जी बँक ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया राज्यामध्ये पहिली शाखा उघडली. अशा प्रकारे हे आहे आपल्या इकॉनॉमिक्सचं अनालिसिस. जे 14 प्रश्न विचारले गेलेले आहेत, 14 पैकी जवळपास 11 प्रश्न लेकरांनो आपल्या स्टिचिंग मधले, नोट्स मधले, लेक्चर मधले आहे. आता येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या कंबाईनसाठी ऑलरेडी मी ऑनलाईन बॅच याच प्लॅटफॉर्मवर सुरू केलेली आहे आणि मला दाट शक्यता आहे की जेवढे प्रश्न कंबाईनला येतील त्यातले 95 ते 96% प्रश्न लेक्चर मधले असतील, गॅरंटी आहे असं मला वाटतंय. त्यामुळे कंबाईनच्या अनुषंगाने एक जवळपास 1 महिन्याची क्रॅश कोर्स बॅच ही सुरू केली. यात तुम्हाला सगळा सिलेबस शिकवला जाईल. ही लाईव्ह पण आहे, रेकॉर्डिंग पण आहे. ज्या लोकांना इंटरेस्टेड आहे त्या लोकांनी ही बॅच एनरोल करू शकता. अधिक माहिती करा तुम्ही शारदा अकॅडमीवर संपर्क साधू शकता. तुम्हाला जे मी आन्सर दिलेत त्यामध्ये एकही नया पैसा बदल होणार नाही. फक्त एक प्रश्न सोडला तर की ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोघींमध्ये कन्फ्युजन आहे, तो एक प्रश्न सोडला तर बाकीचे उत्तर दिले त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे काळजी घेऊ नका. जितके तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत तितके आपले माना आणि ज्यांना वाटतंय की मी होतंय त्यांनी मेन्स अभ्यासाला लागा. ज्यांना वाटतंय मला पॉसिबल होत नाहीये त्यांनी लगेच पुढच्या 8 ऑक्टोबरसाठी कंबाईनसाठी अभ्यास सुरू करा. आता आपली मॅथ्स संपलेली आहे. आता 6 मारला पाहिजे, चौका मारला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते बोलून फायदा आहे का? तो वेळ गेलेला आहे, ती वेळ संपलेली आहे. आता आपलं काम काय, येणाऱ्या पुढच्या मॅचला परफॉर्म करणे. हीच मॅच चांगली गेली असेल त्याच्या मेनचा अभ्यास करणे, बाकी गोष्टी विचार करू नये. किती कट ऑफ लागेल, काय कोर लागेल हे आपोआप कळून जाईल. माझ्या अनुषंगाने वाटते की 90 to 97 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो ओपन बॉईजचा. ज्यांना एवढे मार्क्स पडले असतील त्यांनी मेनचा अभ्यास सुरू करा. ज्यांना एवढे मार्क्स येत नसतील त्यांनी 8 ऑक्टोबरच्या कंबाईनसाठी फोकस सुरू करा. ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण ती बॅच सुरू केलेली आहे. चालतंय.
सो काही डाऊट्स असतील तर बिंदास विचारा, आपण त्यावर चर्चा करूया. चालतंय? चालतंय? ठीक आहे. सो कट ऑफ काळजी करू नका, आता संपलेलं आहे. आपलं काम परफॉर्म करणं होतं, आपण परफॉर्म केलेलं आहे. याच्या पुढचं काम आयोगाचं आहे, पास करणे आणि नापारणे. ते आपल्या हातामध्ये का? ते काम आयोगाचं आहे. ठीक, आपल्या हातात नाही ते काम. आपलं काम झालंय आता. आता पुढचं काम आपल्याला कंटिन्यू करणे. ठीक आहे, चालतंय मग. चलो देन, बाय, काळजी घ्या. गुड नाईट, टेक केअर, जय हिंद.